सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा काळे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। गोवंश मासासह 1,70,000चा मुद्देमाल जप्त। अकोला रेल्वे स्थानकावरील बोलकी चित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू। अकोट परिसरात वाघामुळे उडाली खळबळ। न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात। मकर संक्रांतीच्या पर्वावर उत्साहात पतंगोत्सव साजरा। वाशिम जिल्ह्यात गोवंशाची कत्तल करून अकोल्यात गोवंश मांस विक्रीसाठी आणण्यात आले असता सिटी कोतवाली पोलिसांनी सापळा रचून 2 क्विंटल मांस सह कार जप्त केली। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात गोवंशाची कत्तल करून अकोल्यात गोवंश मांस विक्रीसाठी आणले जात असल्याची बाब सिटी कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुढे आली आहे। पोलिसांनी 2 क्विंटल मांस जप्त करून एकाच ताब्यात घेतले आहे। आज बुधवारी पहाटे अकोल्यात एका वाहनाद्वारे अकोला शहरात गोवंश मांस आणले जात असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारावर कोतवाली पोलिसांनी MH060W1758 क्रमांकाच्या 4 चाकी वाहनासह वाहन चालकास ताब्यात घेतले। शेख रियान शेख युसुफ कुरेशी राहणार खदान अकोला असं ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाचं नाव आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनातून जवळपास 200 किलो गोवंश मांस जप्त करण्यात आलाय। 20,000चे गोवंश मांस तसेच कारची किंमत अंदाजे 1,70,000 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून हे गोवंश मांस अकोल्यात विक्रीकरिता आणले जात होते। ही कारवाई सिटी कोतवाली ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकातील निलेश गोरे, शेख नदीम, अमित दुबे, शेख मुझफ्फर यांनी केली आहे। तसेच सिटी कोतवाली ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल गोरे, मुझफ्फर खान, नदीम शेख, अमित दुबे, मंगेश यांनी गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीत लक्झरी स्टँड येथे एक कार क्रमांक 06-1758 मध्ये अंदाजे 100 किलो गोवंशाचं मांस अंदाजे 20,000 रुपये एकूण किंमत 1,70,000 रुपयाचा माल व एक आरोपी शेख रेहान शेख युनुस राहणार खदान अकोला
याला पकडण्यात आलंय। रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जैवविविधतेच्या वन्य पर्यटन व ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख व्हावी या दृष्टीने रेल्वे प्रशासन व वन विभागाच्या वतीने अकोला रेल्वे जंक्शनवरील भिंतीवर चित्र रेखाटले जात आहे। त्यामुळे अकोला रेल्वे स्थानक झळाळून निघाले आहे। मध्य रेल्वेचे एक मोठे स्टेशन म्हणून अकोला रेल्वे स्थानकाची ओळख आहे। जिल्ह्याला लागूनच विपुल वनसंपदा, वन अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा यासह अनेक पर्यटन स्थळे असल्याने अकोला रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसोबतच पर्यटन विकासाला चालना मिळावी या दृष्टीने प्लॅटफॉर्मच्या भिंतीवर मेळघाट अभयारण्यात आढळणारे प्राणी, वाघ, हरिण, काळवीट यांसह अनेक चित्र साकारण्याचे कार्य होत असल्याने या भिंती वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा संदेश देत आहेत। तसेच जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, नरनाळा किल्ला अशा हुबेहूब काढलेल्या चित्रकृती लोकांना ऐतिहासिक ओळख निर्माण करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने यामुळे स्टेशन स्वच्छ, सुंदर आणि जिवंत वाटत असल्याचा विश्वास प्रवासी नागरिक व्यक्त करीत असून यामुळे अकोला जिल्ह्याची ओळख देशात होत आहे। अकोला जिल्ह्यातील जी वनविविधता आहे ती या भित्तिचित्रांद्वारे जिवंत रूपात प्रवाशांसमोर आणि नागरिकांसमोर या रेल्वे स्टेशनवर भित्तिचित्राद्वारे आलेली आहे आणि त्या माध्यमातून अकोल्यातील जे पर्यटन आहे त्याला एक चांगली चालना मिळणार आहे। तसेच नरनाळा किल्ल्याची प्रतिकृतीसुद्धा इथे अत्यंत सुंदररित्या चित्रकारांनी काढलेली आहे। त्यामुळे सुद्धा तिथे पर्यटनाला चांगली एक साथ लाभणार आहे आणि ह्या ज्या भिंती रेल्वे स्टेशनच्या जिवंत करण्यात आल्या आहे त्याबद्दल मी सर्व रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो आणि अकोला रेल्वे स्टेशन हे स्वच्छ आणि सुंदर आहे आणि हे अधिकच आता सुंदर आणि जैवविविधतेने नटलेलं जे आम्हाला आता बघावयास मिळत आहे त्याबद्दल अकोलेकर म्हणून मला या स्टेशनचा सार्थ अभिमान आहे। म्हणून मी सर्व वन्यप्रेमीच्या वतीने आणि अकोला नागरिकांच्या वतीने वन्य विभागाचे तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो। अकोला जिल्ह्यामध्ये वनसंपदा, ऐतिहासिक गडकिल्ले, अभयारण्य, तलाव यांसह पर्यटनाच्या दृष्टीने अनेक ठिकाणं बघण्यासारखी आहेत। परंतु पुरेशी माहिती लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार कमी आहे। तर अकोला रेल्वे स्टेशनवर आपण जे काही वन्य प्राण्यांचे, पक्ष्यांचे चित्र जे रेखाटतो आहे त्याचा मागचा मुख्य उद्देश हा आहे की पर्यटन जे काटेपूर्णा ज्ञानगंगा सँच्युरीमध्ये किंवा पूर्ण मेळघाटामध्ये आपण जे आता पर्यटनासाठी प्रयत्न केलेले आहेत, विकास केलेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून पर्यटकांना त्याची जाणीव व्हावी किंवा माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी हे जे पर्यटन विकास झालेला आहे त्याचा लाभ घ्यावा यासाठी आपण ही चित्र रेखाटलेले आहेत आणि या पर्यटनातूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतो आहे। आता रेल्वे स्थानकावर चित्रकारांनी साकारलेली सुंदर चित्रे, रेल्वे स्थानकावर उभारलेली बिबट्याची हुबेहूब प्रतिकृती लोकांच्या उत्सुकतेचं केंद्र बनत असल्याने लोकांमध्ये वन्य प्राण्यांबद्दल प्रेमाची भावना निर्माण करीत आहे। रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येकाला आता अकोला जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती मिळत असल्याने रेल्वे स्थानकावर रंगवल्या जात असलेल्या बोलक्या भिंती स्वच्छता दूतासोबतच पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देण्याचा कार्य करीत आहेत। अकोला स्टेशन पर एज ए स्टेशन मैनेजर स्टेशन को स्वच्छ रखने के साथ साथ यहाँ पर टूरिज्म को बढ़ावा दिया जाए, उसी प्रयास की कड़ी में मैंने अकोला डिस्ट्रिक्ट के डीएफओ डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर को संपर्क किया और उन्होंने मेरे साथ बहुत ही सहयोग किया और उन्होंने बोला कि मेरा भी काफ़ी योगदान रहेगा आपके स्टेशन पर और पेंटिंग का कार्य उनके थ्रू किया जा रहा है और अकोला स्टेशन को काफ़ी सौंदर्यीकरण प्रदान किया जा रहा है जिससे कि अकोला स्टेशन पर टूरिज्म को भी बढ़ावा मिल सके। इसीलिए हमने बहुत सारे यहाँ के जो दर्शनीय स्थल हैं, जो पर्यटन स्थल हैं, जो ऐतिहासिक स्थल हैं, उनको कवर किया है जिससे कि बाहर से आने वाले यात्रियों को पता चले स्टेशन पर उतरते ही कि यहाँ पर क्या क्या देखने लायक है। ये हमारा प्रयास हमारे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर के साथ काफ़ी सराहनीय रहा है। हमारे अधिकारियों का भी काफ़ी योगदान रहा है इसमें। देशातील सर्वाधिक प्रवास हा रेल्वे मार्गानेच होत असल्याने रोज लाखो लोक रेल्वे स्थानकावर येत असतात। त्यामुळे रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना जैवविविधता, वन्य पर्यटन, ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख व्हावी तसेच पर्यटन विकासासोबतच स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने अकोला रेल्वे जंक्शनवरील भिंतींवर
वन्यप्राणी, वन्यसृष्टी, अभयारण्य व गडकिल्ले यांची माहिती देणारी चित्रे रेखाटले जात असल्याने रेल्वे स्थानकांच्या भिंती बोलक्या होत असून प्रवाशांना जणू काही अभयारण्याची सफरच घडत आहे. अकोट तालुक्यातील पिंपरी खुर्द परिसरात पट्टेदार वाघ आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले. या वाघाला शोधण्यासाठी वन विभागाचे पथक सध्या परिसरात बस्तान मांडून आहे. अकोट तालुक्यातील पिंपरी जैनपूर पिंपरी खुर्द शिवारामध्ये पूर्ण वाढ झालेला पट्टेदार वाघ आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी जैनपूर व पिंपरी खुर्द शेत शिवारामध्ये स्वप्नील गजानन रावणकार यांचं शेत आहे. शेत सर्वे नंबर 51 मध्ये शेतात केळीचे पीक उभे आहे. या पिकात काल रात्री एक पट्टेदार वाघ शेतकरी व शेतमजुरांनी पाहिला. घाबरलेले शेतकरी व शेतमजुरांनी ही माहिती वन विभागाला कळवली. वन विभागाचे RFO अजय बावणे यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी गेले. शेतामध्ये त्यांना वाघाचे पदचिन्ह दिसून आले. मात्र वाघ आढळून न आल्याने शोध मोहीम सुरू आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतातील कामासाठी शेतकरी शेतमजुरांना रोज शेतात जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये पट्टेदार वाघाचे शेतात आढळणे हा त्यांच्यासाठी धोकादायक विषय आहे. त्यातच सुमारे महिनाभर पूर्वी वाघाच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडल्याचे प्रकार इतर भागात घडल्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रादेशिक वन विभागाचे अजय बावणे, DS सुरजुशे, SG जोंधळे, NM मोरे, GR सरप, GK बोडखे, MN मेसरे, विकास मोरे, दीपक मेसरे, अनिल चौधरी, SB नप्ते, VS पराते हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी प्रयत्नरत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेल्या न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय. मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यावर अकोला येथील न्यू तापडिया नगर ते जठारपेठ सातव चौकाला जोडणारा तथा घुसर आपातापा ग्रामीण क्षेत्राला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य अखेर सुरू झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय. केंद्रीय निधीच्या माध्यमातून 50 कोटी रुपये खर्च करून या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य लवकरच नांदेडच्या शारदा कन्स्ट्रक्शनद्वारे सुरू करण्यात येईल. सातव चौकापासून 230°60 मीटर लांब तथा न्यू तापडिया नगरापासून 258°14 मीटर लांब पुलामध्ये 7 गाळे आहेत. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर नवीन व जुन्या शहरातील नागरिकांना वाहतुकीची सुविधा मिळणार आहे. या उड्डाणपुलासोबतच डाबकी रोडच्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. सिटी न्यूजने या रेल्वे गेटवर उड्डाणपुलाची आवश्यकता यावर अनेक वेळा प्रकाश टाकला होता. नवीन वर्षातील पहिला सण उत्सव मकर संक्रांत पाहता शहरातील ठिकठिकाणी पतंगोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये युवक व लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मंगळवार 15 जानेवारीला अकोला येथे अत्यंत उत्साहात मकर संक्रांतीचा पर्व साजरा करण्यात आला. नवीन वर्षातील सर्वात पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी शहरवासियांनी तिळगुळ वाटून साजरा केला. मकर संक्रांतीच्या सकाळपासून रंगबिरंगी पतंगाने आकाश भरून गेले होते. शहरातील प्रत्येक भागात गल्ली बोळात दिवसभर बच्चे कंपनीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून आला. शहरातील घराघरांवर लहान मुलांसह युवक युवतींनी पतंगोत्सव साजरा केला. मकर संक्रांती पाहता सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत पतंगबाजीचा पर्व साजरा झाला. युवकांनी तर छतावर म्युझिक सिस्टीम लावून सुमधुर गाण्यांवर हर्षोल्लासात पतंगोत्सवाचा आनंद घेतला. लहान लहान मुले आपला जीव धोक्यात टाकून पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसले, तर काही मुलांनी मोकळ्या मैदानावर पतंगबाजीचा आनंद घेतला. अकोला शहरात प्रत्येक चौकात ऑटो चालकांनी अतिक्रमण केले असून या ऑटो चालकांची दादागिरी व मनमानी वाढत चालली आहे. याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी लक्ष द्यावयास तयार नाहीत. अकोला शहरात एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांना वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे शहरातील ऑटो चालक मनमानी करताना दिसत आहेत. हे ऑटो चालक असे आहेत जे वाहतूक नियम सर्रासपणे पायदळी तुडवताना दिसतात. शहरातील प्रमुख मार्गांवर कधीही कुठेही ऑटो उभे केले जातात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, अनियंत्रित वेगाने ऑटो चालविणे, झुंडशाहीचा प्रकार सर्वसाधारणपणे आता दिसून येतोय. शहर वाहतूक नियंत्रण शाखा सर्वांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन करते.
परंतु ऑटो चालक मात्र हेच नियम तोडताना दिसतात. शहरातील बहुतांश मार्गावर एक नजर टाकली तर सर्वच ठिकाणी ऑटो चालकांनी एकाधिकार करीत बस्तान मांडले आहे. या ऑटो चालकांना कारवाईची कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. त्यामुळे शहरात एक प्रकारे ऑटो चालकांची मनमानी सुरू आहे. काही दिवसापूर्वी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईची मोहीम राबविली होती, तेव्हा यावर अंकुश लागला होता. परंतु आता पुन्हा परिस्थितीमध्ये जैसे थे हा प्रकार निर्माण झालाय. शहराची ओळख असणाऱ्या टॉवरच्या घड्याळाची धगधग पुन्हा एकदा बंद झाली आहे. महानगरपालिका याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था होत आहे. अकोला शहराचे माइलस्टोन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुंदराबाई खंडेलवाल टॉवरच्या घड्याळाची धगधग पुन्हा बंद पडली आहे. अकोला शहराची ओळख बनलेल्या या टॉवरकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष असते. या टॉवरचा उपयोग केवळ 26 जानेवारी गणतंत्र दिनी ध्वजारोहणासाठी केला जातो. त्यानंतर वर्षभर हे टॉवर दुर्लक्षित असते. या टॉवरच्या चारही बाजूने विशालकाय अशी घड्याळ आहे. त्यावरील काचा आता गायब होत चालल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या घड्याळाचे ठोके ऐकूयास मिळत होते. त्यामुळे अकोलेकरांना वेळ किती झाली याची माहिती होत असे. परंतु तो आता कालबाह्य झालाय. सद्यस्थितीत घड्याळाची टिकटिक बंद झाल्याने हे घड्याळ सुद्धा कालबाह्य होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अकोले जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. नागरिकांना आपल्या पाल्यांचे लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त म्हणजे 74% बालकांना ही लस देण्यात आली आहे. ज्या बालकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांना लस घ्यावे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन पालकांचे समुपदेशन करावे. या लसीपासून एकही बालक वंचित ठेवू नये अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केली. लोकशाही सभागृहात मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा, समन्वयक डॉक्टर SR ठोसर आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, मनपा वैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गोवर रुबेला लस ही शाळा, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 3,16,618 बालकांना लस देण्यात आली आहे. ज्या भागात लसीकरणासाठी विरोध होत आहे तेथे आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक यांनी पालकांचे समुपदेशन करावे. लसीबाबतचे गैरसमज दूर करून लसीचे महत्त्व पटवून द्यावे असे श्री लोणकर यांनी सांगितले. अकोला महानगरपालिकेच्या आवारात महापौर आणि भाजपा नगरसेवकात चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर तोंडसूक घेत शिवीगाळपर्यंत मजल गेल्याने काही नगरसेवकांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगुळ देऊन गोडावा निर्माण करण्याची आपली संस्कृती आहे. मात्र हिंदू संस्कृती रक्षणाचा दावा करणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीच या संस्कृतीला गुंडाळून ठेवत चक्क महापालिका आवारातच एकमेकांवर तोंडसूक घेतल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडला. महापौर आणि त्यांच्या पक्षाच्या 2 नगरसेवकात हा वाद झाला. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र तिळगुळ वाटून गोड बोलण्याचे आवाहन केले जात असताना मनपा मात्र भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्येच वाद उफाळून आला. महापौर विजय अग्रवाल आयुक्त कार्यालयातून परत त्यांच्या दालनाकडे जात असताना भाजपचे नगरसेवक विजय इंगळे आणि अजय शर्मा यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यावसन अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत झाले. महापौरांनी विजय इंगळेवर अंगावर गाडी आणण्याचाही आरोप केला. शर्मा आणि इंगळे यांनी महापौरांनी मारण्यासाठी माणसांना बोलावल्याचा आरोप केला. अखेर शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. कृषी विद्यापीठात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारावर पदोन्नती घेतल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बोगस जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्या आणि बनावट जात वैधता सादर करून पदोन्नतीने महत्वाची पदे भोगलेल्या उपकुलसचिव मधुकर राऊळ यांना या कामी सहाय्यक कुलसचिव समीर अहमद यांनी सहकार्य केल्याचा आरोप तक्रारकर्ते सुधीर सुरडकर यांनी केला असून त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल का असा सवालही केला आहे. दरम्यान
या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात आणखी किती दोषींना सहाय्यक कुलसचिवाने सहकार्य केले याची देखील चौकशी करण्यात यावी. तसेच अशा छुप्या रुस्तममुळे कृषी विद्यापीठाची प्रतिमा मलिन होण्यापासून वाचावे अशी मागणीही केली आहे. राऊळ यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची सुरळकर यांनी यापूर्वी तक्रार केली होती. याबाबत सबळ पुराव्यासह पोलिसात तक्रारही दिली जात होती, परंतु तक्रारीवर कोणतीहीच कारवाई न झाल्याने सुरळकर यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांची तक्रार दाखल करून राऊळ यांच्या विरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे नुकतेच आदेश दिले आहेत. अकोला येथील मराठा मंगल कार्यालयात मराठा सेवा मंडळ प्रणीत मराठा सेवा समितीच्या वतीने उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 450हून अधिक उपवर वधूंनी सहभाग घेतला. मराठा सेवा मंडळ प्रणीत मराठा सेवा समिती अकोला द्वारा मराठा समाजातील उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार 13 जानेवारीला करण्यात आले होते. या मेळाव्यात 450च्या वर उपवर वधूंनी सहभाग नोंदविला. सदर मेळाव्यामुळे शेतकरी व शेतमजूर नोकरदार यांच्या सोयरिकीसाठी होणारी पायपीट व लागणारा खर्च वधूवर परिचय मेळाव्यामुळे एकाच व्यासपीठावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वरवधूंच्या उपस्थितीमुळे कुठेतरी थांबला आहे. एकाच वेळी हजारोच्या संख्येने मेळाव्यात येणाऱ्या समाजामुळे समाजाची नाळ अधिक घट्ट होत आहे, असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महानगरपालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांनी या प्रसंगी काढले. मराठा समाजाच्या वतीने मराठा मंडळ कार्यालय येथे आयोजित मराठा समाजाचा वरवधू व पालक परिचय मेळावा पार पडला. सदर मेळाव्यामध्ये वरवधूंच्या नावांची नोंद असलेल्या सोयरीक पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन उमेश सटवाले व मुरलीधर सटाले यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तानाजी नेमाने होते. प्रमुख अतिथी म्हणून नेत्रतज्ञ डॉक्टर गजानन भगत, नगरसेवक अनिल गरड, गुलाबराव शिंदे, दत्तात्रय खताळ, दत्तात्रय पवार, विष्णुपंत काशीद, उत्तमराव वाळस्कर, सुभाष काशीद, उमेश जाधव, श्रीमती प्रभावती जाधव, ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, दशरथ कडवकर, लालाजी सांगळे, प्रभाकर पाटणकर, ॲडव्होकेट संजय पोकळे, दिनेश नाईकवाडे, गोविंदराव मांडवे हे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश सटवाले, मुरलीधर सटाले, तानाजी नेमाने, महादेवराव तांदळे, गणेश गिराम, गजानन देव, सुनील चव्हाण, नारायणराव गाराळे, पंडित चौधरी, श्रीकृष्ण जाधव, कैलास खरात, सुबोध वाकडे, मधुकरराव लुगडे, नंदू मांडवे, बबन पवार, चंद्रकांत पन्हाळकर, दामोदर तावरे, राजेंद्र भगत, प्रदीप चव्हाण, विकास खोसे, प्रकाश जाधव, श्रीकृष्ण काशीद, विवेक वाळस्कर, सुमित शिंगटे, ऋषिकेश सटाले, मनोज चव्हाण, राजेश सटाले, निलेश जरांगे, सागर खोसे आदी समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर सटाले तर आभार प्रदर्शन गजानन देव यांनी केले. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. गोवंश मासासह 1,70,000चा मुद्देमाल जप्त. अकोला रेल्वे स्थानकावरील बोलकी चित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू. अकोट परिसरात वाघामुळे उडाली खळबळ.
न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात. मकर संक्रांतीच्या पर्वावर उत्साहात पतंगोत्सव साजरा. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. आला संक्रांतीचा सण घेऊन सौभाग्याचा क्षण. चला सिटी मैत्रिणींनो पुन्हा भेटू, आनंद आणि मैत्रीचं वाण लुटू. तिळगुळाच्या पदार्थांची मेजवानी, उखाण्यांची स्पर्धा, बघूयात कोण घेणार संक्रांत सुंदरीचा मान. सिटी मैत्रिणींसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम दिनांक 20 जानेवारीला रविवारी. स्थळ आहे सुधीर कॉलनी प्रांगण, सायंकाळी 4 वाजता. चला सिटी मैत्रिणींनो, उखाणे स्पर्धा, संक्रांत सुंदरी स्पर्धा आणि तिळगुळांचं व्यंजन या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि भरपूर बक्षिसं जिंका. मात्र हळदी कुंकवाला नक्की या. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल.